निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव। एकनाथ महाराजांनी 500 वर्षापूर्वी एक शकुन नावाचा भारूड लिहून ठेवलाय आणि त्या शकुन नावाच्या भारुडामधून या कलियुगामध्ये पृथ्वीमध्ये काय अवस्था होईल आणि त्याचं उत्तर नक्की काय असेल या आशयाचा भारूड नाथाने लिहिलाय। एकनाथ महाराज म्हणतात निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव। अरे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव। आणि शकुन सांगा वयस आले यमाई माझे नाव। शकुन सांगा वयस आले यमाई माझे नाव। शकुन सांग वया मिळाले यमाई माझं नाव। शकुन सांग वया मिळाले यमाई माझं नाव। निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव। निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव। अरे शकुन सांगा वयास आले यमाई माझे नाव। शकुन सांगा वयास आले यमाई माझे नाव। शकुन सांग वया मिळाले यमाई माझं नाव। शकुन सांग वया मिळाले यमाई माझं नाव। अरे यमाई माझे नाव। 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 अरे शकुन सांगा वयस आले यमाई माझे नाव। अरे शकुन सांगा वयस आले यमाई माझे नाव। शकुन सांग वया मिळाले यमाई माझं नाव। शकुन सांग वया मिळाले यमाई माझं नाव। निर्गुण निराकार। निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव। शकुन सांग वयस आले यमाई माझे नाव। तयनगरी वस्ती केली मी तर आले एक भावे। ऐसा माझा शकुन दादा चित्त दे मुने ऐकावे। काय 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 दुरील माझा देश। शकुन सांगावयाले मी या कलियुगास। ब्रह्मा विष्णू शकुन पुष्ट्या मास। ऐसे निदान आम्ही सांगितले त्यास। धरित्री आकाश मज देखता उत्पत्ती। सूर्य चंद्र दादा मज देखता होती। ब्रह्मा विष्णू महेश मज देखता उपजती। मग जेते आहे शिव ते त्या हे आदिशक्ती। 28 युगे झाली चक्रावरती। कौरव पांडव दादा गेले नेनो किती। 56 कोटी यादव गेले कोण्या पंथी। आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणाच न राहती। अरे मग या कलियुगाची अवस्था काय होणार आहे हे नाथ महाराजांनी 500 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे। अरे या पृथ्वीवर काय घडणार आहे हे नाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे। म्हणून नाथ महाराज सांगतात पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल। बहीण भावाचा विवाह लागेल। 5 वर्षाची बाळ भ्रतार मागेल। महाराज 5 वर्षाची बाळ भ्रतार मागेल म्हणजे काय? कारण नाथ महाराज सांगतात की 5 वर्षाची बाळ भ्रतार मागणार आहे। महाराज भ्रतार म्हणजे नवरा। अरे 5 वर्षाचं लेकरू। अरे 5 वर्षाचं बाळ नवरा मागणारा हे नाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे। म्हणून तर नाथ महाराज सांगतात 5 वर्षाची बाळ भ्रतार मागेल। मग 6 वर्षाची नारी गर्भीण होईल। मग या कलियुगाची काय अवस्था होईल नाथाने त्यावेळी लिहून ठेवलंय। एकनाथ महाराज म्हणतात काय सांगू दादा कलियुगाची थोरी। वा वा काय सांगू दादा कलियुगाची थोरी। पुत्र
होईल पित्याचाच वैरी. या कलियुगामध्ये पोरगाच बापाचा वैरी होणार आहे. अरे ज्या पोराला बापानं जन्म दिला, हाडाची काड रक्ताचा चिखल करून पोराला वाढवलं, पोराच्या आयुष्यासाठी बापानं स्वतः फटके कपडे घातले, तुटकी चप्पल वापरली, पण पोराला सूट बुटात ठेवलं, तेच पोरगा आज कलियुगात बापाला वैरी समजायला लागलं. दादा ऐका, मग समाजात काही घटना अशा घडतात, प्रॉपर्टीसाठी, जमिनीसाठी, सोन्यासाठी पोरगा बापाच्या डोक्यात दगड घालून बापाला मरायला लागतं. मग नाथांनी सांगितलेला शकून आज खरा ठरायला लागतो असं मला वाटायला लागतं. अरे बाप कसा आहे ऐका, बाप कोण आहे? अरे बापाचा हात उशाला असेपर्यंत पोराला आयुष्यात गादीची गरज पडत नाही. बाप नावाचा विठ्ठल पाठीशी असला की आयुष्याचं पंढरपूर सहज गाठता येतं. घड्याळाची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि बापाची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. म्हणून बाप सर्वश्रेष्ठ आहे. अरे बाप सर्वश्रेष्ठ आहे. घराच्या अंगणात बसल्यावरती 90 वर्षाचा बाप नुसता झोपलेला जरी दिसला तरी पोरांना मोठा आधार असतो, घराला मोठा आधार असतो. अरे बाप नक्की कसा आहे ऐका गड्या. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानीर, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पानीर. अरे आईच आई पण हे सर्वांना दिसतं, पण त्या संसारासाठी झिजणारा बाप, त्या मुलाबाळांच्या आयुष्यासाठी झटणारा बाप, तो कधीच कुणाला दिसत नाही. अरे बापाचं महत्व सांगावंच वाटतं, म्हणून इथं म्हणावंच वाटतं. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानीर, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पानीर. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, अरे होटामधी हसू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मग या कलियुगाची काय अवस्था होईल नाथांनी शकून भारुडात सांगितलेलं आहे. काय अवस्था होईल काय सांगू दादा. कलियुगाची थोरी वा वा. पुत्रच होईल पित्याचा वैरी, भ्रातारा सोडून नारी हिंडतील दारोदारी. म्हणजे नवऱ्याला सोडून बायका दारोदार हिंडतील असं मी म्हणत नाही, एकनाथ महाराज म्हणतात. आणि ऐसा माझा शकून दादा ऐकावा निर्धारी. मग अजून एक दादा माझा ऐका बोल. वा. पृथ्वीमध्ये वारा तोर झुंजाट सुटेल, थोर थोर पर्वत उडून जातील. कारण नाथ महाराजांनी लिहून ठेवलेला भारुडाच खरा व्हायला लागला. अरे माळीन गावावर डोंगर कोसळायला लागला, विशालवाडी गावावर डोंगर कोसळायला लागला. आणि ही अवस्था या कलियुगामध्ये खरी व्हायला लागली. आणि 500 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी लिहून ठेवलेला भारूड आज खरा व्हायला लागला. म्हणून इथं नाथ महाराज सांगतात, अजून एक दादा माझा ऐका बोल. पृथ्वीमध्ये वारा तोर झुंजाट सुटेल, थोर थोर पर्वत उडून जातील. मग 18 जाती एके ठिकाणी जेवतील. नाथांनी सांगितले कलियुगामध्ये काय अवस्था होईल. बहीण भावाचा विवाह लागेल, 5 वर्षाचं बाळ नवरा मागेल, 6 वर्षाची नार गर्भीण होईल, पोरगच बापाचा वैरी होणार आहे आणि नवऱ्याला सोडून बायका दारोदार हिंडणार आहेत. ही अवस्था नाथांनी सांगितली. पण पुढे या कलियुगाचं, या विश्वाचं, या पृथ्वीचं काय होईल हे उत्तर नाथांनी सांगितलंय. पुढे काय होईल उत्तर आहे का.
आणि केक दादा याच्या ऐकावे उत्तर आणि केक दादा याच्या ऐकावे उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार चंद्र सूर्य जाईल पडेल अंधकार म्हणजे कालांतरानं चंद्र सूर्य बुडणार आहे सगळीकडे अंधकार पडणार आहे थोडक्यात काय हे जग बुडणार आहे एकनाथ महाराज म्हणतात आणि केक दादा याच्या ऐकावे उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार चंद्र सूर्य जाईल पडेल अंधकार धरित्र्याकाशी जाईल ते कैसा दिनकर मग अजून एक शकुन दादा माझा ऐका वसंती तुम्ही मुळपिटी राहणे माझे नाव आदिशक्ती आंबे वेवर त्राय त्राय आदि मूर्ती मग एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती म्हणून देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गळ्यावरी सुरी पाहिली साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली पतिव्रता सोनी उपाशी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली हा अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गळ्यावरी सुरी पाहिली साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली पतिव्रता सोनी उपाशी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली हा अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली